नमस्कार. 16 जुलैच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. ऐकूया आजच्या ठळक घडामोडी. यावल तालुक्यात गुरुवारी कोरोनाचे 2 नवीन रुग्ण आढळले. रुग्णसंख्या 327. तालुक्यात इयत्ता 12वीचा निकाल समाधानकारक. सर्वच विभागामध्ये मुलींची आघाडी. पंचायत समितीचे माजी सभापती डॉक्टर नरेंद्र कोल्हे हे देखील 12वी झाले पास. खोटी तक्रार देणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करणाऱ्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणीचं निवेदन RPIचे जिल्हाध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी यांनी यावल पोलिसात दिले. यावल शहरात खुल्या जागेवर बेवार स्थितीत असलेल्या वाहनांची चौकशी करावी, तहसीलदारांकडे रिपाईचं निवेदन. यावल शहरात आठवड्यातील 3 दिवस खाजगी आरोग्य सेवा देणारे डॉक्टर मोफत आरोग्य सेवा देतील. 3 ठिकाणी होणार शिबिरं. यावल शहरातील पथविक्रेत्यांसाठी पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेची सुरुवात. मुख्याधिकारी बबन तळवी यांची माहिती. यावलला गणेशनगरमध्ये अरुंद गटारीअभावी सांडपाण्याचा प्रश्न गंभीर. काँग्रेस सेवा दलाच्या जिल्हा अध्यक्षपदी जलील पटेल यांची निवड. यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या OBC विभागाची कार्यकारिणी जाहीर. फैजपूर येथील वैष्णवी विजय सराफ या विद्यार्थिनीने CBSE 10वीच्या परीक्षेत मिळवले 91% गुण. विठ्ठल महाराज हंबर्डीकर यांची 43वी पुण्यतिथी हंबर्डी गावात साजरी. तर फैजपूर येथील सहकारी संस्था व लोकप्रतिनिधीकडून न्हावी ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन यंत्रणा उभारणार. ISI मार्क असलेल्या श्रीराम व दत्त ठिबक सिंचन संच व सुप्रीम PVC पाईप 50% अनुदान सबसिडी कापून हजर स्टॉकमध्ये उपलब्ध आहे व बुकिंग या ठिकाणी व माल देणे देखील सुरू आहे. शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. पत्ता आहे श्रीपाद इरिगेशन, दुकान नंबर 5, फ्रूट सेल सोसायटी, यावल, भुसावळ टी पॉईंट जवळ. प्रोप्रायटर कैलाश निळे व आकाश निळे. एक वेळ अवश्य भेट द्या. आता ऐकूया सविस्तर घडामोडी. तालुक्यात बुधवारी कोरोनाचे 2 नवीन रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्या आता 327 वर पोहोचली आहे. हे रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. तेव्हा ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव प्रशासनासमोर डोकेदुखी ठरत आहे. गुरुवारी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोना रुग्णालयातून प्राप्त अहवालानुसार यावल तालुक्यातील हिंगोणा येथे एक 66 वर्षीय वृद्ध आणि आळगाव गावात एक 52 वर्षीय वृद्ध महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. तर आता तालुक्याची रुग्णसंख्या वाढून 327 झाली आहे. यात यावल शहरात 48, फैजपूर शहरात 64 व ग्रामीण भागातील 30 गावामध्ये 215 असे 327 रुग्ण आहेत. यावल तालुक्यात जरी आजवर 327 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असले तरी त्यातून 231 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर 23 रुग्णांनी उपचारादरम्यान आपले प्राण गमावले आहे. तर आता सध्या 73 जणांवर उपचार सुरू आहे. तालुक्यात इयत्ता 12वीचा निकाल हा समाधानकारक लागला आहे. निकाल ऑनलाईन झाल्याने विद्यार्थ्यांनी स्मार्टफोनसह कॉम्प्युटरवर विविध ठिकाणी उपस्थित राहून निकाल पाहिला व अनेकांनी स्मार्टफोनवर निकाल पाहून त्याची स्क्रीनशॉट देखील अनेक ठिकाणी शेअर करून आनंद व्यक्त केला. शहरातील कला वाणिज्य विद्यालयात 95.27, साने गुरुजी विद्यालयात 87.66, सरस्वती विद्या मंदिरात 89.28, डॉक्टर जाकीर हुसेन उर्दू हायस्कूलमध्ये 89.96, PSMS हायस्कूल बामनोदमध्ये 81.85, सार्वजनिक विद्यालय चिंचोली येथे 83.33, साकळी उर्दू कनिष्ठ विद्यालयात 98%, चुंचाळे विद्यालयात 92% असा निकाल सर्वत्र लागला. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारीमध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 12वीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. शहरातील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामध्ये 95.27 असा निकाल लागला असून विज्ञान शाखेत 127 पैकी 121 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये मुस्कान संजय तडवी ही विद्यार्थिनी 84.86 गुण मिळवत उत्तीर्ण झाली. तर मुस्कान बी सलीम पटेल 83.68% गुण मिळवत द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. तर कला शाखेत 96 पैकी 71 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल 93.95 असा लागला आहे. यात डिंपल किशोर शेवाळकर ही विद्यार्थिनी 74.46% गुण मिळवत प्रथम आली.
तर अंजुम छबू तळवी हिने 70.30 गुण मिळवत दुसरा क्रमांक पटकावला, तर अमोल ताराचंद राजपूत यांनी 68.46% गुण मिळवत तो तिसरा आला आहे. तर उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाचा निकाल देखील 84.61 लागला असून यात 51 पैकी 44 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात प्रथम क्रमांक अश्विनी अनिल परदेशी हिने 71.69% गुण मिळवला, तर कोमल रमेश साठे 71.53 ही द्वितीय, सोनाली संजय धनगर 67.07 तृतीय आली. सर्व विद्यार्थ्यांचे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने कौतुक केलं जात आहे. त्याचप्रमाणे सरस्वती विद्या मंदिर यावल या शाळेचा निकाल देखील 89.28% लागला आहे. यात मोसीम अय्यूब तळवी हा विद्यार्थी 75.69% गुण मिळवून प्रथम आला. आरती फकीरा जावरे हिने 74.76% गुण मिळवत द्वितीय क्रमांक, तर रोशन कांतीलाल कुंभार याने 73.53% गुण मिळवत तो तृतीय आला आहे. त्याचप्रमाणे साने गुरुजी विद्यालय ही पालिका संचलित शाळेचा निकाल देखील 87.66% लागला असून विज्ञान शाखेचा निकाल 99.19 लागला आहे. यामध्ये धनश्री देवीदास फेगडे या विद्यार्थिनींनी 88.76% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. अंजली दिलीप हत्तीवाले 88% द्वितीय आली. मानसी मनोज वारके ही 86% मिळवत तृतीय आली. तर विज्ञान शाखेचा निकाल 97.70 लागला. यात प्रथम क्रमांक मोरेकर सागर महेंद्र याने 78.46% गुण मिळवला, तर दुसरा क्रमांक खुशबू भरत चौधरी 77.50, तर तिसरा क्रमांक वैष्णवी शशिकांत नेवे 74.76 असा क्रमांक पटकावला. त्याचप्रमाणे कला शाखेचा निकाल देखील 74.71% लागला असून यात प्रथम क्रमांक सोनिया विठ्ठल बारी हिने 75.38% गुण मिळवला आहे, तर दुसरा क्रमांक गौरव अरुण बारेला 74.30%, तिसरा क्रमांक रोहिणी सुधाकर पारदे 73.53% गुण मिळवत यशस्वी झाली आहे. तेव्हा या सर्व विद्यार्थ्यांचे नगराध्यक्षा नौशाद तळवी, शालेय समितीचे अध्यक्ष अतुलभाऊ पाटील, उपनगराध्यक्ष राकेश कोलते, प्राचार्य सुरेश वाघ आदींनी अभिनंदन केले आहे. डॉक्टर जाकीर हुसेन उर्दू हायस्कूल यावल या नॅशनल एज्युकेशन सोसायटी संचलित शाळेचा निकाल देखील 98.30 लागला आहे. यामध्ये सानिया कौसर रईस खान हिने 85.84% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. शेख रहीम शेख कलीम हा विद्यार्थी 81.38% गुण मिळवत द्वितीय, तर आरजू नाज मोहम्मद युसुफ खान हिने 79.23% गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. तर कला शाखेचा निकाल हा 71.95 लागला. यात कनीज फातमा शेख बदरुद्दीन हिने 78.76% गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला, तर मोहम्मद आदिल शेख अजाजुद्दीन याने 75.84% गुण मिळवत द्वितीय क्रमांक, तर शेख मोहम्मद अन्सार अब्दुल निसार याने 75.53% गुण मिळवत तृतीय. तेव्हा या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष हाजी ताहेर शेख, चेअरमन हाजी इब्राहिम शेख, प्राचार्य रहीम रजासह शिक्षकेतर व कर्मचाऱ्यांनी त्यांचं सर्वांचं अभिनंदन केले आहे. PSMS हायस्कूल बामनोदचा निकाल देखील 81.85 लागला आहे. यात विज्ञान शाखेचा निकाल 95.18%, यामध्ये प्रथमेश योगराज बराटे हा 76.30 गुण मिळवत प्रथम, विनीता देवेंद्र बोंडे 73.23% गुण मिळवत द्वितीय, विपुल सोपान महाजन 72.61% गुण मिळवत तृतीय आला आहे. तसेच कला शाखा एकूण निकाल 64.61%, यामध्ये आकाश तुळशीराम हिवाळे 72.92 प्रथम, अंकिता गोपाळ तायडे 68.30 व दत्तात्रय शांताराम सपकाळे 68.30 हे दोघं द्वितीय, तर पूजा संजय केदारे 67.07% गुण मिळवत तृतीय आली आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष डॉक्टर नरेंद्र कोल्हे, चेअरमन डॉक्टर JD भंगाळे, मुख्याध्यापक ससाने सर आदींनी अभिनंदन केले आहे. सार्वजनिक विद्यालय चिंचोली येथील निकाल देखील 78% लागला आहे. यात कला शाखेचा निकाल 83.33, तर उच्च माध्यमिक अभ्यास व्यवसाय क्रमचा निकाल 72% लागला आहे. तेव्हा सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन चेअरमन अनिल साठे, मुख्याध्यापक MY पाटील व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे. साकळी उर्दू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल हा 98% लागला आहे. यामध्ये कला विभागने 87.80% निकालाचा टक्का गाठला असून यामध्ये जवेरिया खानम इब्राहिम खान हिने 79.07% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. मशिरा खातून शेख कलीम हिने 74.92% गुण मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला. तर
नमिरा बी शेख कलिमोद्दीन हिने 74.30% गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. तर कला शाखेत अमेना बी शेख शरीफोद्दीन व हिना बी इब्राहिम शाह या दोघी 74.92% गुण मिळवत प्रथम आल्या आहेत. तर अंजुम बानो सय्यद तय्यब हिने 74% गुण मिळवत द्वितीय आणि नाजबीन सलीम मनियार हिने 72.30% गुण मिळत तृतीय क्रमांक पटकावला आहे. या सर्वांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष हाजी आसिफ खान, चेअरमन हाजी निसार खान, सरचिटणीस पत्रकार KB खान, शाळेचे प्राचार्य मोहम्मद हनीफ खान आदींनी अभिनंदन केले आहे. श्री समर्थ रघुनाथ बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चिंचाळेचा निकाल देखील 92% लागला आहे. विद्यालयातून 50 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यातून 46 जण पास झाले आहे. यामध्ये विद्यालयातील विद्यार्थिनी युगंधरा विठ्ठल राजपूत हिने 72.76% गुण मिळवत ती प्रथम आली आहे. भुवनेश्वरी चंद्रकांत पाटील व प्रियंका राजू मराठे या दोन्ही विद्यार्थिनींनी संयुक्तपणे 71.73% गुण मिळवत द्वितीय आल्या आहेत. तर संतोष रमेश कुंभार हा 69.07 गुण मिळवत तृतीय आला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्राध्यापक शारदा चौधरी, प्राध्यापक राकेश अडकमोल, प्राध्यापक जमिला तळवी यांचे मार्गदर्शन लाभले असून यशस्वी विद्यार्थ्यांचे ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश चौधरी, उपाध्यक्ष साहेबराव पाटील, सचिव जगन्नाथ कोळी, प्राचार्य VJ तेली यांनी अभिनंदन केले आहे. आता एक महत्त्वाची बातमी आहे, कारण परीक्षा देताना व शिक्षण घेताना वय हे कुठेच आडवं येत नाही, हे बामनोद येथील एका 57 वर्षीय डॉक्टरांनी दाखवून दिले आहे. 10वी नंतर वैद्यकीय शिक्षण घेत डॉक्टरकीची पदविका मिळवली. नंतर यावलच्या राजकारणात पंचायत समितीचे सभापती भूषवले व नंतर भाजपचे 6 वर्ष तालुका अध्यक्ष राहिले. यात मुलगा M.Pharm होऊन आज नामांकित कंपनीत सिनियर ऑफिसर, तर मुलगी BA इलेक्ट्रिकलची पदवीधर आहे. असे असताना वयाच्या 57व्या वर्षी 12वी पास होऊन बामनोद येथील रहिवासी डॉक्टर नरेंद्र वामन कोल्हे यांनी समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे. डॉक्टर नरेंद्र वामन कोल्हे वय 57, राहणार बामनोद हे नाव जळगाव जिल्ह्यात परिचित आहे, कारण यावल पंचायत समितीमध्ये ते भाजपाकडून सभापती राहून चुकले आहेत. पूर्वी इयत्ता 10वी नंतर वैद्यकीय शिक्षण घेत डॉक्टरकीची पदविका त्यांनी मिळवली होती. नंतर राजकारणात यावल पंचायत समितीमध्ये सभापती पद देखील भूषवले. तर भाजपचे तालुका अध्यक्षपद हे त्यांच्याकडे 6 वर्ष होते. तेव्हा असे असताना त्यांना इयत्ता 12वीची परीक्षा आपण पास झाले पाहिजे असं मनात आलं आणि PSMS हायस्कूल बामनोद येथे त्यांनी यावर्षी इयत्ता 12वीची परीक्षा दिली आणि त्यात ते आज उत्तीर्ण झाले आहेत. तेव्हा वयाच्या 57व्या वर्षी 12वी पास झालेल्या डॉक्टरांचं सर्वत्र कौतुक होत आहे. डॉक्टर यांचा चिरंजीव मयुरेश कोल्हे हा M.Pharm करून आज मुंबई येथील भारत सिरम वॅक्सिन कंपनीमध्ये सिनियर ऑफिसर म्हणून सेवेत आहेत. तर मुलगी प्रियंका ही देखील BA इलेक्ट्रिकची पदवीधर आहे. तेव्हा वयाचे बंधन न ठेवता शिक्षणाची गोडी पूर्ण करण्यासाठी डॉक्टर कोल्हे यांनी इयत्ता 12वीची परीक्षा देत ते उत्तीर्ण झाले आहे. तेव्हा त्यांचं सर्वत्र कौतुक होत असून शिक्षणासाठी वय कुठेच आडवं येत नाही हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. फैजपूर DYSP व यावल पोलीस स्टेशनमध्ये खोटी तक्रार दिली म्हणून तक्रारदारावर गुन्हा दाखल करून ज्यांच्या विरुद्ध तक्रार केली त्या संबंधित सावकाराची चौकशी करावी अशी मागणीचं निवेदन रिपाईचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांनी आज गुरुवारी यावल पोलीस स्टेशनला दिले आहे. जर तत्काळ या संदर्भात चौकशी केली गेली नाही तर 20 जुलैपासून जेल भरो आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. गुरुवारी यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्याकडे दुपारी रिपाईच्या वतीने एक निवेदन देण्यात आले. त्यात त्यांनी म्हटले आहे की यावल येथील मनोज उर्फ सचिन वासुदेव भारी याने 1 जुलै रोजी तक्रारी अर्ज दिला होता. त्यावर दिनांक 14 जुलै रोजी DYSP नरेंद्र पिंगळे यांनी यावलला येऊन चौकशी देखील केली होती. परंतु नंतर संबंधित तक्रारदारांनी सामनेवाला यांच्यामध्ये तडजोड झाली आणि पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली आणि त्यांनी परस्पर हे प्रकरण मिटवून अर्ज मागे घेतला. मात्र एकंदरीत खोटी तक्रार देऊन अर्ज मागे घेणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा आणि ज्यांच्या विरुद्ध तक्रार केली आहे त्याच्या संदर्भात देखील सखोल चौकशी करावी अशी मागणीचं निवेदन RPIचे जिल्हाध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी यांनी दिले असून यावेळी त्यांच्यासोबत तालुकाध्यक्ष अरुण गजरे, तालुका उपाध्यक्ष भीमराव गजरे, शहर अध्यक्ष विष्णू पारदे, पप्पू पटेल, सागर गजरे, विजय गजरे, नितीन बोरेकर, जगदीश बिराडे आदी रिपाईचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते. Gracias.
आता एक तहसीलदार येतात ना वेगवेगळे निवेदन म्हणजे बाजूने कुठे तक्रार केली होती ती माहिती होणार तुम्ही मागे घेतली तिच्यावर गुन्हा दाखल अर्ज केल्यानंतर तो एक अर्ज आल्यानंतर तुमच्याकडे डेप्युटी द्यावाला त्याची चौकशी केली तुमच्या विरोधात का त्यांनी त्या दारूच्या विरोधात केलेली होती तक्रार त्यांनी मागे घेतली ती तक्रार मागे घेतली म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. यावल शहरात खुल्या जागेवर बेवार स्थितीत असलेल्या वाहनांची चौकशी करावी असे निवेदन आज गुरुवारी येथील तहसील कार्यालयामध्ये रिपाईच्या वतीने देण्यात आले. शहरातील सातोद रोडवर तहसील कार्यालयापासून काही अंतरावर श्रीराम नगरच्या जवळ खुल्या जागेवर काही चारचाकी वाहनं बेवार स्थितीत आहेत. पोलिसांनी ती ताब्यात घेऊन त्याची चौकशी करावी असं मागणीचं निवेदन तहसीलदार जितेंद्र कुवर यांच्याकडे RPIचे जिल्हाध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी यांनी दिले आहे. गुरुवारी त्यांनी दुपारी तहसील कार्यालय गाठत या संदर्भात निवेदन दिले. यात त्यांनी म्हटले आहे की या खुल्या जागेवर तहसील कार्यालयाच्या जवळच श्रीरामनगरच्या समोर काही चारचाकी वाहनं संशयास्पदरित्या उभी आहेत. या संदर्भात त्या वाहनांच्या मालकाचा शोध घेऊन RTO मार्फत कारवाई केली जावी. RTO मार्फत वाहनांची पडताळणी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत तालुकाध्यक्ष अरुण गजरे, भीमराव गजरे, विष्णू पारदे, पप्पू पटेल, सागर गजरे, विजय गजरे, नितीन बोरेकर, जगदीश बिराडे आदींची उपस्थिती होती. शहरातील खासगी आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांकडून आता आठवड्यातील 3 दिवस शहरामध्ये मोफत आरोग्य सेवा दिली जाणार आहे. या संदर्भातील निर्णय गुरुवारी दुपारी पालिकेच्या सभागृहात पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला. तेव्हा यावल शहरातील नागरिकांसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे, कारण आरोग्य सेवा ही आता शिबिरांच्या माध्यमातून मिळणार आहे. याकरिता सोमवार, बुधवार आणि शनिवार आणि एक आठवड्यातील शुक्रवार असे 3 दिवस निवडण्यात आले असून सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेमध्ये खाजगी आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांकडून शिबिरं घेत नागरिकांना मोफत आरोग्य सेवा दिली जाणार आहे. नुकतेच या संदर्भातील बैठक नगरपालिकेच्या सभागृहात घेण्यात आली. प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले, तहसीलदार जितेंद्र कुवर, मुख्याधिकारी बबन तडवी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर BB वारेला यांनी शहरातील डॉक्टरांना आवाहन केले होते व त्या संदर्भातील एक बैठक नगरपालिकेत पार पडली. या सभेमध्ये शहरातील डॉक्टर शेख मुख्तार, शेख मुसा, डॉक्टर दाऊद खान, हारून खान, डॉक्टर AR देशमुख, डॉक्टर सतीश यावलकर, डॉक्टर तुषार फेगळे, डॉक्टर वसीम शेख, डॉक्टर रिजवान खान, डॉक्टर धीरज पाटील, डॉक्टर रमेश पाचपोडे, डॉक्टर अभय रावते, डॉक्टर मोहसिन खाटीक, डॉक्टर सरफराज तडवी, डॉक्टर परवीन पाटील आदींची उपस्थिती होती. या बैठकीच्या यशस्वीतेसाठी नगरपालिकेचे कक्ष अधीक्षक विजय बढे, रमाकांत मोरे, सूर्यकांत पाटील, शिवानंद कानरे आदींनी परिश्रम घेतले. तर यावल शहरामध्ये बोरावल गेट, त्याचप्रमाणे शहरातील बाल संस्कार विद्यामंदिर आणि चोपडा रस्त्यावरील इंदिरा गांधी उर्दू गर्ल्स हायस्कूल या ठिकाणी सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि एक शनिवार असे 3 दिवस आठवड्यातील शिबिर घेतले जाणार आहेत व या ठिकाणी शिबिराचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. प्रमाणपत्र देऊ आम्ही तिथून इथे आम्हाला अशी OPD दिली आणि त्यांनी असं सहकार्य केलं. आणि तुम्हाला एक माहितीसाठी सांगतो, जरी तुम्ही आर्थिकदृष्ट्या तुम्ही मजबूत आहात असं समजतो. आपल्या शहरातील पथविक्रेत्यांसाठी पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. तेव्हा कोरोनाच्या काळात
लॉकडाऊनमुळे ज्या व्यावसायिकांना आपला व्यवसाय उभं करण्यास अडचण येत असेल व आर्थिक अडचण निर्माण झाली असेल त्यांनी अधिक माहितीसाठी नगरपालिकेत संपर्क साधावा व या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्याधिकारी बबन तडवी यांनी केले आहे. कोरोना विषाणूच्या लॉकडाऊनमध्ये पथविक्रेत्यांच्या उपजीविकेवर विपरीत परिणाम झालेले आहेत. बहुधा ते कमी भांडवलदार पथविक्रेते करतात ते आता भांडवल जमवण्यास असमर्थ ठरत आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी पंतप्रधान आत्मनिर्भर निधी योजना सुरुवात करण्यात आली आहे. याकरिता काही प्रमाणात त्यांना कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे व ती कर्जाची रक्कम कशा पद्धतीने परतफेड केली जाईल व कर्ज कशा पद्धतीने संबंधित छोट्या व्यावसायिकांना दिले जाणार आहेत याची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण नगरपालिकेच्या NULM या अभियान व्यवस्थापन कक्षात तुषार सोनार सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन मुख्याधिकारी बबन तडवी यांनी केले आहे. शहरातील विस्तारित भागात फैजपूर रस्त्यालगत असलेल्या गणेश नगरमध्ये अरुंद गटारी अभावी पाण्याचा निचरा होत नाहीये. परिणामी ठिकठिकाणी खुल्या भूखंडावर मोठ्या प्रमाणावर सांडपाणी साचून दुर्गंधी व डासांची उत्पत्ती होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शहरात फैजपूर रस्त्यालगत गणेश नगरपासून ते तडवी कॉलनीपर्यंतची गटार अतिशय लहान व अरुंद आहे. परिणामी या गटारीतून सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही आणि काही पाणी खुल्या भूखंडावर जाऊन मोठ्या प्रमाणावर साचले आहे. त्यातच घाण कचरा कुजल्याने दुर्गंधी पसरत असून मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणून डासांची उत्पत्ती होत आहे. त्यामुळे या भागात साथीचे रोग पसरण्याची शक्यता व्यक्त केली जात असून या ठिकाणी नगरपालिकेच्या वतीने मोठी गटार बांधून तडवी कॉलनी भागासह गणेशनगर पूर्णवाद नगरातील सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी होत आहे. नुकतेच जळगाव जिल्हा काँग्रेस सेवा फाउंडेशनची कार्यकारिणी निवड करण्यात आली. यात जिल्हा अध्यक्ष म्हणून तालुक्यातील कोरपावली येथील माजी सरपंच जलील सत्तार पटेल यांची निवड करण्यात आली आहे. तेव्हा आता पटेल यांच्या वतीने जिल्ह्याभरात सेवा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तेव्हा ज्यांना कोणाला काँग्रेस सेवा फाउंडेशनमध्ये काम करण्याची इच्छा असेल त्यांनी जलील पटेल यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. तेव्हा जिल्हाध्यक्षपदी जलील पटेल यांच्या झालेल्या निवडीबद्दल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट संदीपभैया पाटील, आमदार श्रीदादा चौधरी, जिल्हा परिषदचे गटनेता प्रभाकरप्पा सोनवणे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी विभागाची कार्यकारिणी निवड करण्यात आली. नुकतेच ही निवड ओबीसी तालुकाध्यक्ष यांच्या उपस्थितीत व तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी यांच्या उपस्थितीत करण्यात आली. ओबीसीच्या तालुका सरचिटणीसपदी किशोर गुलाब पाटील यांची निवड करण्यात आली. तसेच संघटकपदी हर्षल धोंडू पाटील यांची तर सचिवपदी दीपक बाळू सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे. सदर निवड राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्राध्यापक मुकेश शेवले, ओबीसी तालुकाध्यक्ष निवृत्ती दांडे व ओबीसी तालुका उपाध्यक्ष शिवराम वैदू यांनी केली आहे. या निवडीप्रसंगी युवक तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष ॲडव्होकेट देवकांत पाटील, मागासवर्गीय तालुकाध्यक्ष कामराज घारू आदींची उपस्थिती होती. राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या वतीने श्री किशोर गुलाब पाटील यांची निवड प्राध्यापक मुकेश शेवले सर राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष हे करतील मी त्यांना विनंती करतो. त्यांच्यासोबत तालुकाध्यक्ष ओबीसी सेल हे किशोर भाऊंची निवड करतायत. एक मिनिट आता देवकांत भाऊ. फैजपूर येथील श्री स्वामीनारायण गुरुकुलची विद्यार्थिनी वैष्णवी विजय सराफ राहणार फैजपूर ही CBSE 10वीच्या परीक्षेत 91% गुण मिळवत उत्तीर्ण झाली. गुरुकुलमध्ये ती 4थ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. पुढील तिच्या शैक्षणिक वाटचालीकरिता संस्थाध्यक्ष शास्त्री भक्तिप्रकाशदासजी महाराज, उपाध्यक्ष शास्त्री भक्तिकिशोरदासजी महाराज, कोषाध्यक्ष शास्त्री स्वरूपदासजी महाराज, PD पाटील, प्राचार्य संजय वाघुर्दे आदींनी तिला शुभेच्छा दिल्या आहे. गुरुकुल संस्थेतील शिक्षिका नेहा सराफ तसेच रवी सन एंटरप्राइजेसचे संचालक विजय सराफ यांची ती कन्या आहे. तिने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. स्वामीनारायण गुरुकुल सावदा या शाळेत शिकणारी मी 10वीची विद्यार्थिनी. आज माझा रिझल्ट लागला आणि त्यात मला
90.67% मिळाले आणि मी उत्तीर्ण झाले. मला पुढे एरोनॉटिकल इंजिनिअरिंग करायची आहे. या यशामागे आमच्या शाळेचे शास्त्रीजी श्री भक्ती प्रकाशदासजी, शास्त्रीजी भक्ती किशोरदासजी, शास्त्रीजी भक्ती स्वरूपदासजी व आमचे डायरेक्टर पी.डी. पाटील सर आणि प्राचार्य संजय वाघुर्दे सर व माझे सर्व शिक्षक वृंद यांचा मला मार्गदर्शन मिळाले. त्याचसोबत मला माझे आई वडील, माझे मोठे भाऊ, माझे मोठे बाबा, आई या सगळ्यांचे सुद्धा मार्गदर्शन मिळाले. तरी मी या सगळ्यांचे आभार प्रकट करते. वैकुंठवासी दिगंबर महाराज चिनावलकर पायी दिंडीचे दुसरे गादीपती वैकुंठवासी विठ्ठल महाराज हंबर्डीकर यांची 43वी पुण्यतिथी नुकतेच हंबर्डी या त्यांच्या जन्मगावी विठ्ठल मंदिरामध्ये साजरी करण्यात आली. यावेळी मर्यादित वारकरीच्या उपस्थितीमध्ये सोशल अंतर ठेवून ही पुण्यतिथी साजरी करण्यात आली. 7 दिवसापासून या ठिकाणी या पुण्यतिथीनिमित्त फेसबुकच्या माध्यमातून प्रवचनमाला सुरू होत्या. विद्यमान गादीपती हबप दुर्गादास महाराज नेते यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वश्री हबप पंकज महाराज चोपडे, अमोल महाराज भंजले, भरत महाराज म्हैसवाडी, रवींद्र महाराज हरणे, दगडू महाराज बामनोद, भरत महाराज बेडीकर, धनराज महाराज अंजाळेकर यांची प्रवचने होऊन दुर्गादास महाराज यांच्या प्रवचनाने उत्सवाची सांगता झाली. यासाठी दिगंबर महाराज मठाचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमास हरीश अत्तरदे सांगवी, मुकेश महाराज पाटील कळमोदा, भूषण नारखेडे, राहुल साळी, मयूर नारखेडे, पांडुरंग पाटील, भास्कर बोंडे, हेमराज बोंडे, विठ्ठल भंगाळे, घनश्याम पाटील, किशोर पाटील, वसंत पाटील, चंदू नेते, विठ्ठल मंदिरचे विश्वस्त आणि भजनी मंडळ हंबर्डी सांगवी यांनी परिश्रम घेतले. फैजपूर येथील सहकारी संस्था व लोकप्रतिनिधींकडून न्हावी ग्रामीण रुग्णालयामध्ये ऑक्सिजन यंत्रणा उभारणीकरिता सुरुवात करण्यात आली आहे व त्यांनीच पुढाकार घेऊन ग्लोबल एजन्सी पुणे यांना काम देखील सोपवले आहे. लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. जळगाव जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या पाहता आता फैजपूरच्या प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यांनी न्हावी ग्रामीण रुग्णालयामध्ये देखील लोकसहभागातून आयसोलेशन कक्ष व्हावे, जेणेकरून तालुक्यातील रुग्णांना येथे उपचार मिळतील म्हणून लोकसहभागातून आयसोलेशन कक्षासाठी आवाहन केले होते. तेव्हा या आव्हानाला प्रतिसाद देत सुमारे 2.5 लाख रुपये खर्च करून ही यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून सर्व खर्च श्री लक्ष्मीनारायण पतसंस्था व सातपुडा सहकारी पतसंस्था व देवीदास तुकाराम चौधरी सह पतसंस्था यांच्याकडून केले जात आहे. या सर्व संस्थांकडून 50,000 रुपये, फैजपूरच्या 14 नगरसेवकांनी प्रत्येकी 2,500 रुपये मिळून 35,000 रुपये, यावल तालुका मेडिकल असोसिएशन करून 11,000 रुपये, मुख्याधिकारी किशोर चव्हाण 10,000, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ 10,000, यावल शेतकी संघ 5,000 यासह वसंतराव पाटील औद्योगिक वसाहत व अंबिका दूध उत्पादक सोसायटी, शेतकरी खरेदी विक्री संघ यावल संचालक नितीन नेमाळे यांनी निधी देण्याचं आश्वासन दिले आहे. तेव्हा लवकरच कामाला सुरुवात झाली असून मसासाकाचे संचालक नरेंद्र नारखेडे, नगरसेवक हेमराज चौधरी, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध सरोदे, सातपुडा पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन चंद्रशेखर चौधरी, पांडुरंग सराफ हे निधी उभारण्याचं काम बघत आहे. आता एक शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वाची बातमी आहे. यावल शहरात प्रथमच लर्निंगद्वारे अध्ययन अध्यापनाचे काम सुरू करण्यात आले आहे. शहरातील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल शाळेत संस्था चालक श्री राजेंद्र महाजन यांनी शैक्षणिक वर्ष 2020-21 ऑनलाईन अभ्यास प्रक्रिया सुरू केली आहे. यात प्रत्येक वर्गाचा नर्सरी ते KG2 आणि इयत्ता 1ली ते 9वी वर्गाचे ऑनलाईन अभ्यास प्रक्रिया त्यांनी सुरू केली आहे. या प्रत्येक वर्गाचे व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेले आहेत. यात प्रत्येक पाठावर स्वतः शिकवतानाचा व्हिडिओ तयार करून पालकांच्या ग्रुपवर तो अभ्यास टाकला जात आहे आणि मुलांचा केलेला अभ्यास शिक्षक चेक करून घेत आहेत. या प्रक्रियेला विद्यार्थी पालक यांच्याकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद देखील मिळत आहे. तर अभ्यासक्रमासंदर्भात पालकांमधून चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत, तर काही पालक प्रश्न देखील विचारत आहेत, तर अनेकांचे शंकांचे निरसन देखील केले जात आहे. कोरोनाच्या या परिस्थितीमध्ये शाळा उघडणे अजून शक्य नाही, तरीसुद्धा मुलांच्या अभ्यासावर विपरीत परिणाम होणार नाही असे संस्थेचे डायरेक्टर दीपक महाजन सर यांनी चर्चा करून शिक्षकांसोबत झूम मीटिंग घेऊन त्यांनी संपूर्ण या संदर्भातील माहिती दिली व संस्थाचालकांनी शाळेसाठी वायफायची सुविधा उपलब्ध करून दिली. शाळेच्या मुख्याध्यापिका शीला तायडे, शिक्षक पालक
व विद्यार्थी यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. तसेच आता शाळेच्या वतीने हा अभ्यासक्रम ऑनलाईन सुरू झाला असून त्यासोबतच शाळेने एक स्वतःचे यूट्यूब चॅनल देखील तयार केले आहे. विद्यार्थी त्यांच्या सवडीनुसार शिक्षकांनी तयार केलेले व्हिडिओ बघू शकतात. तेव्हा कशा पद्धतीने या सर्व ऑनलाइन अध्यापनाचं कार्य चालतंय ते आपण बघूया. पहले वीडियो में हमने प्लस नंबर्स यानी पॉजिटिव नंबर्स, नेगेटिव नंबर्स इसके बारे में जानकारी ली, इंटीजर्स के बारे में देखा. अब उसके ऊपर हम ये प्रैक्टिस सेट अब सॉल्व कर रहे हैं. क्वेश्चन नंबर 1 है क्लासिफाई द फॉलोइंग नंबर्स एज पॉजिटिव और नेगेटिव नंबर्स. दे आर द पॉजिटिव और नेगेटिव नंबर्स ऑल्सो. फर्स्ट ऑफ ऑल इन आंसर हमें 2 कॉलम तैयार करने हैं. वो होंगे क्लासिफाई करने के लिए पॉजिटिव नंबर्स का एक कॉलम और नेगेटिव नंबर्स का एक कॉलम. और अब हमें ये नंबर्स क्लासिफाई करने हैं. तो फर्स्ट नंबर है हमारा -5. तो हमें पता है -5 कौन सा नंबर है, प्लस है या माइनस, पॉजिटिव है या नेगेटिव, वो है नेगेटिव. तो हमें उसे लिखना है नेगेटिव नंबर्स के कॉलम में. नेक्स्ट नंबर है हमारा +4 यानी पॉजिटिव नंबर, तो हम वो लिखेंगे पॉजिटिव नंबर के कॉलम में. अब नेक्स्ट नंबर है हमारा -2. वो कैसा नंबर है, नेगेटिव नंबर है, तो इसलिए हमने लिखा उसे नेगेटिव नंबर के कॉलम में. और नेक्स्ट है 7 यानी ऐसा नंबर है जिसके सामने कौन सा साइन नहीं है, प्लस भी नहीं है और माइनस भी नहीं है. लेकिन पहले वीडियो में हमने देखा है अगर पॉजिटिव नंबर है तो उसे साइन देने की जरूरत नहीं, यानी पॉजिटिव नंबर का साइन नहीं भी लिखा होता तो वो भी चलता है, क्योंकि ये पॉजिटिव नंबर ही बोला जाता है. इसलिए हम 7 को लिखेंगे पॉजिटिव नंबर के कॉलम में. और आपको जो रिमेनिंग नंबर्स है वो आपको क्लासिफाई करके लिखने हैं. अब नेक्स्ट है क्वेश्चन नंबर 2. गिवन बिलो आर टेम्परेचर इन सम सिटीज, राइट देम यूजिंग प्रॉपर साइन. There are some places or some cities in our country and here their temperature in these cities. तो फर्स्ट प्लेस है हमारा शिमला. इन शिमला टेम्परेचर इज 7 डिग्री सेल्सियस बिलो 0 डिग्री. इसे ऐसा रीड किया जाता है 7 डिग्री सेल्सियस. 7 डिग्री सेल्सियस बिलो 0 डिग्री. अब 0 डिग्री के बिलो यानी नीचे, यानी कौन सा नंबर है नीचे का, माइनस साइन. अगर वो नंबर्स लाइन मैंने पिछले वीडियो में आपको सिखाई है, वो अगर याद करते हो आप, तो लेफ्ट साइड में जो है जो 0 के नीचे के नंबर से यानी कि माइनस साइन. तो 7 को कौन सा साइन आएगा फिर, -7 डिग्री सेल्सियस. सेम एज इट इज लेह का आएगा. उसके बाद हम देखेंगे दिल्ली का टेम्परेचर है 22 डिग्री सेल्सियस अबोव 0 डिग्री सेल्सियस. अबोव यानी ऊपर का 0 डिग्री सेल्सियस के ऊपर का है दिल्ली का टेम्परेचर 22 डिग्री सेल्सियस. इसके लिए उसका साइन आएगा +22 डिग्री सेल्सियस. ये जो रिमेनिंग है दोनों वो आपको सॉल्व करने हैं. पहले वीडियो में जो मैंने ब्लैक बोर्ड राइटिंग की है वो आपको मैथ्स की नोटबुक में राइट डाउन करना है, और ये जो है प्रैक्टिस सेट की राइटिंग वो भी आपको कंप्लीट करनी है. Welcome to online class. Today we are going to learn 3-letter words. Now let's learn with me. A-N. F-A-N. Fan. Man. M-A-N. Man. P-A-N. Pan. V-A-N. Van. A-T के वर्ड्स. B-A-T. Bat. C-A-T. Cat. H-A-T. Hat. R-A-T. Rat. तो ये छोटे छोटे वर्ड्स हमने जूनियर केजी में भी स्टडी किए हैं और सीनियर केजी में भी स्टडी किए हैं. तो बच्चों ये क्या है,
ये छोटा क्वेश्चन है, ये तुम्हें सॉल्व करना है अपने नोटबुक में। राइट WRITE, राइट द करेक्ट वर्ड। इसका अर्थ हुआ कि ये पिक्चर देख के हमें छोटे छोटे वर्ड्स लिखने हैं, करेक्ट वर्ड्स लिखने हैं। तो ये पिक्चर कौन से बच्चों? फैन, FAN, फैन। तुम्हें ये वर्ड्स, ये छोटे वर्ड्स 4 लाइन में कैसे लिखने हैं ये तुम्हें सीखना है, और वैसे ही तुम्हें अपने नोटबुक में लिखना है। मैन, MAN, man. Next is pan, PAN, pan. Van, VAN, van. Next picture, bat, BAT, bat. Cat, CAT, cat. Next is hat, HAT, hat. Rat, RAT, rat. तो इस प्रकार तुम्हें ये क्वेश्चन अपने नोटबुक में सॉल्व करना है, और ये छोटे छोटे पिक्चर मैंने निकाले हैं बच्चों, तुम्हें अपने हाथों से ड्रॉ करना है, और ये छोटे छोटे वर्ड्स 4 लाइन में कैसे लिखते हैं वो तुम्हें अपने नोटबुक में लिखना है। Hi friends, I am Bhumika, class KG2. My first poem is aeroplane. Aeroplane, aeroplane up in the sky. Where are you going? Flying so high over the desert, over the sea. Aeroplane, aeroplane, please take me. Today I learned the first poem of English. What a bird thought. पक्षी क्या सोचता है? I lived first in a little house and lived there very well. The world to me was small and round and made of pale blue shell. I lived next in a little nest, nor needed any other. I thought the world was made of straws and covered by my mother. One day I flitted from the nest to see what I could find. I said the world was made of leaves. I have been very blind. At last I flew beyond the tree. I saw the sky so blue. And now how the world is really made, I cannot tell, can you? इस कविता में पक्षी कहता है, I lived first in a little house and lived there very well. The world to me was small and brown and made of pale blue shell. पक्षी कहता है कि मैं पहले एक छोटे से घर में रहता था, वहाँ मैं बहुत अच्छे से रहता था। वो दुनिया मेरे लिए छोटी और गोल थी। वो दुनिया फीके नीले रंग से बनी हुई थी क्योंकि वो अंडे में था। I lived next in a little nest, nor needed any other. I thought the world was made of straws and covered by my mother. फिर वो अंडे से बाहर आकर घोंसले में रहने लगा। उसे लगता था कि उसकी दुनिया घास से बनी है और उसे वहाँ किसी की भी ज़रूरत नहीं है। वो घोंसला मतलब उसके माँ ने ढका हुआ था। At last, one day I fluttered from the nest to see what I could find. Now how the world, I said the world was made of leaves. I have been very blind. एक दिन मैं
घोंसले से बाहर आया और कि मुझे कुछ मिल सकता है कि नहीं। फिर मुझे बाहर आकर पता चला कि दुनिया पत्तों से बनी हुई है। मैं अब तक अंधा था। At last I flew beyond the tree and saw the sky so blue. Now how the world is really made, I cannot tell, can you? अंत में मैं घोंसले से उड़ गया, नीले आकाश को देखा। फिर उसने दुनिया देखी और फिर उसने कहा कि मैं आपको नहीं बता सकता कि दुनिया वास्तव में कैसी है। क्या आप बता सकते हैं? तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.